मुंबईतल्या चेंबूर परिसरातून एक बातमी आहे। चेंबूरच्या आचार्य उद्यानाजवळ गोळीबाराची घटना घडली आहे। नवी मुंबईतील बिल्डरच्या डिफेंडर गाडीवर गोळीबार झालाय। बाईकवरून आलेल्या दोघांनी अंधाधुंद गोळ्या चालवल्या। गोळीबारात कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती आहे। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अजय, आपण जर पाहिलं तर मुंबईतील चेंबूर येथील आचार्य उद्यानाजवळ हा जो आहे तो गोळीबार झालेला आहे। खरं तर सिग्नलला असताना हा जो आहे तो अंधाधुंद गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नवी मुंबई स्थित जो बिल्डर आहे त्याच्यावर ही गोळीबार म्हणजे गोळीबार झाल्याची माहिती जी समोर आलेली आहे। बिल्डरच्या हाताला गोळी लागल्याची माहिती जे प्रथमदर्शी होते त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। आणि ह्या सगळ्यात जर आपण पाहिलं तर आता ती गाडी जी आहे ती ताब्यात घेण्यात आलेली आहे पोलिसांकडून। तर दुसरीकडे ज्याच्यावर गोळीबार झालेला आहे त्याला रुग्णालयात उपचारासाठी जे ते घेऊन जाण्यात आलेलं आहे। खरं तर नेमकं हे प्रकरण का घडलं याची अद्यापही कोणतीही माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही। पण जर आपण पाहिलं तर चेंबूरच्या ज्या भागावर हे सगळं प्रकरण घडलं ते फूड स्ट्रीट आणि बँक स्ट्रीट म्हणून ओळखलं जातं। आणि त्यासमोरच एक मोठं गार्डन आहे ज्या ठिकाणी अनेक लोक जे ते संध्याकाळच्या वेळी वॉकला असतात। आणि बाजूला एक मॉल आहे केस्टार मॉल म्हणून, त्याच्या सिग्नलवर हे प्रकरण घडलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला। खरं तर नवी मुंबई स्थित असलेल्या या बिल्डरच्या डिफेंडर गाडीवर थेट जे त्या अज्ञातांकडून गोळीबार झालेला आहे। आणि 2 ते 3 बुलेट फायरिंग जे आहेत त्या झाल्यानंतर आता नेमके हे प्रकरण काय होते याची तपासणी जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून करण्यास सुरुवात झालेली आहे। घटनास्थळी जे आहे ते पोलीस प्रशासन दाखल झालेले आहे। तसंच ज्या गाडीवर फायरिंग झालेली ती गाडी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि ती पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलेली। तसंच त्यासोबत ज्याच्यावर गोळीबार झालेला आहे त्याला जे ते जवळच्याच रुग्णालयात जे ते दाखल करण्यात आलेलं आहे प्रथम उपचार करण्यासाठी। आणि त्याच्यानंतर ह्याच्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज जे तेही त्याचीही तपासणी आता पोलीस प्रशासनाकडून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। ज्यांनी गोळीबार केला ते नवी मुंबईच्याच दिशेने गाडी घेऊन गेलेले असल्याची प्राथमिक माहिती सुद्धा मिळते। त्यामुळे नेमके हे प्रकरण कुठल्या वादातून आहे ह्याचा छडा लावण्यासाठी आता पोलीस घटनास्थळी जे आहेत ते उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की डिफेंडर सारखी मोठी गाडी आहे आणि त्याच्यावर हा जो आहे तो बेछूट गोळीबार झालेला आहे। त्यामुळे इथे आता संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे। खरं तर आजूबाजूला सगळी हॉटेल आणि खाण्याची ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणी नक्कीच अजय, या महत्त्वाच्या घडामोडी आहेत याकडे लक्ष ठेवूयात। नेमकं काय झालेलं आहे आणि हे प्रकरण किती मोठं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।